नमस्कार. पहा, हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या चपाती मशीनच्या मॉडेलची फिटिंग कशी करायची, मशीन कशी सुरू करायची आणि कोणत्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या याची एक व्हिडिओ मार्गदर्शिका आहे. सर्वात आधी ही जी मशीन आहे ती चपाती प्रेसिंग मशीन आहे आणि ही दुसरी मशीन चपाती भाजण्यासाठी रोस्ट करण्यासाठीची भट्टी मशीन आहे. ही जी मशीन आहे ती तुम्ही इथे नीट पाहू शकता, ती गॅस सिलेंडरवर चालते आणि ही जी दुसरी मशीन आहे तिचा वायर तुम्हाला इथे दिसत आहे ती इलेक्ट्रिकली ऑपरेट होते. या दोन्ही मशीन पूर्णपणे वेगळ्या आहेत. या मशीन खाली जो भाग असतो त्याला स्लायडर म्हणतात, तो खाली ठेवायचा असतो. ही मशीन डिटॅचेबल आहे, म्हणजे अशी सहज काढता येते. चपाती मशीनची फिटिंग करताना सर्वात आधी मशीनच्या पुढील बाजूला असलेला ब्लॅक कलरचा हँडल मशीनपासून वेगळा असतो, तो आधी फिट करावा लागतो. फिट करण्यासाठी इथे दिलेला नट बोल्ट घट्ट करायचा आहे. तो घट्ट केल्यानंतर मशीनचा हँडल, त्यानंतर मशीनचा ढक्कन उघडता येतो. ढक्कन उघडल्यानंतर तुम्हाला दिसेल की इथे 2 प्लेट्स आहेत आणि मशीनच्या आतल्या प्लेट खाली एक भाग आहे. हा तुम्ही पाहत आहात, तो स्लायडर आहे. हा स्लायडर आतल्या प्लेटच्या मागे अशा प्रकारे फिट झालेला असतो. म्हणून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की स्लायडर हा मशीनच्या आतल्या प्लेटच्या मागे नीट फिट झालेला असावा. यानंतर संपूर्ण सेटअप पूर्ण होतो. गॅस सिलेंडरचं कनेक्शन झालं आहे आणि ही मशीन इलेक्ट्रिक आहे. त्यामुळे या मशीनचा वायर सिंगल फेज अर्थिंग कनेक्शनसह 240 व्होल्ट वीज पुरवठ्यावर जोडायचा आहे. अशा प्रकारे मशीनचं कनेक्शन आणि फिटिंग पूर्ण होते. आता आपण पाहूया की चपाती मशीन प्रीहीट कशी करायची. प्रीहीट करण्यासाठी सर्वात आधी चपाती प्रेसिंग मशीन सुरू करावी लागते. ज्या ठिकाणी आपण सिंगल फेज अर्थिंग कनेक्शन दिलं आहे तिथे वायर जोडून स्विच ऑन केल्यानंतर मशीनचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे MCB, हाच मशीनला वीज पुरवठा देतो. जोपर्यंत हा MCB ऑन होत नाही तोपर्यंत बाहेरून कितीही स्विच ऑन केले तरी मशीनला पॉवर मिळत नाही. म्हणून सर्वात आधी आपण MCB ऑन करतो. MCB ऑन केल्यानंतर लगेच मशीन सुरू होते, कारण मशीनमध्ये 3-4 वेगवेगळे स्विच असतात. MCB ऑन केल्यावर सर्वात आधी फक्त डिस्प्ले सुरू होतो. हा डिस्प्ले आपण ज्या ठिकाणी मशीन सुरू केली आहे तिथे किती व्होल्टेज येत आहे ते दाखवतो. इथे तुम्हाला 244 असा अंक दिसतोय, म्हणजे त्या ठिकाणचं व्होल्टेज 244 आहे. मशीन जिथे चालू कराल तिथे किमान 240 व्होल्ट असणं आवश्यक आहे. कमाल 260 व्होल्टपर्यंत चालू शकतं. हे कन्फर्म झाल्यानंतरच आपण ब्लॅक कलरचा स्विच ऑन करतो. हा स्विच कशासाठी आहे? मशीनच्या आत 2 हीटर्स असतात जे प्लेट्स गरम करतात आणि त्या हीटर्ससाठी हे वेगवेगळे स्विच असतात. आता आपण दोन्ही हीटर्सचे स्विच ऑन करतो. हे ऑन केल्यानंतर थोडा वेट करावा लागतो, कारण मशीनमध्ये तापमान आधीच सेट केलेलं असतं. साधारण 150 डिग्रीपर्यंत तपासायचं असतं. आपण किती तापमान सेट केलं आहे ते पाहण्यासाठी डिस्प्लेवर असलेलं ॲक्ट सेट बटन 2 सेकंद दाबायचं. त्यानंतर 150 असा अंक दिसेल, म्हणजेच आपण आधीच 150 डिग्री सेट केलं आहे. आता तापमान हळूहळू वाढत जाईल. सुरुवातीला ते 24, 35 किंवा 30च्या आसपास दिसेल, कारण ते रूम टेम्परेचर दाखवत असतं. जेव्हा तापमान वाढून 150 डिग्रीपर्यंत येईल तेव्हा मशीनमधून चपाती बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. तरीसुद्धा आपल्याला आधी 100 डिग्री येईपर्यंत थांबायचं आहे, कारण 100 डिग्री झाल्यानंतर आपण दुसरा भाग म्हणजे चपाती भाजण्याची भट्टी प्रीहीट करतो. 100 डिग्रीवर प्रीहीट करण्याचं कारण म्हणजे भट्टी गरम व्हायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे 100 ते 150 डिग्री दरम्यान दोन्ही मशीन एकाच वेळी तयार होतील आणि प्रोडक्शन सिंक्रोनाइज सायकलमध्ये सुरू होईल. आता अंदाजे 90 ते 100 डिग्री तापमान झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता की हीटरच्या टेम्परेचर मीटरवर साधारण 90 ते 100 डिग्री दाखवत आहे. आता आपण चपाती भाजण्याचा बर्नर सुरू करतो. बर्नर सुरू करण्यासाठी इथे वेगवेगळे रेग्युलेटर दिलेले आहेत. इथे 2 आहेत आणि हा तिसरा आहे. तिसरा पफरसाठी आहे आणि हे 2 प्लेट्ससाठी आहे. सध्या आपण फक्त हे 2 रेग्युलेटर ऑन करू. तिसऱ्याची आता गरज नाही, तो शेवटी वापरू. इथे ओपन आणि क्लोज कोणत्या बाजूला आहे ते लिहिलेलं आहे. सध्या आपण ओपन करू. हीटरचं तापमान आलेलं असल्यामुळे आता आपण मशीनचं ढक्कन उघडतो. आत एक लोखंडी रॉड सारखा लॉक असतो. तो ओपन केल्यानंतर मशीनचा ढक्कन पूर्णपणे उघडतो आणि आत 2 प्लेट्स दिसतात.
या दोन्ही प्लेट्सवर एक स्वच्छ कापड घेऊन 2 ते 3 थेंब तेल लावायचं आहे. तेल पूर्ण प्लेटवर नीट पसरवायचं आहे. आता चपाती मशीन पूर्णपणे सेट आणि गरम झाली आहे आणि आपली चपाती भाजण्याची हॉपर भट्टी सुद्धा ऑन झालेली आहे. आता मशीन पूर्णपणे रेडी आहे. आता आपण मशीनमधून चपाती बनवू शकतो. मशीनमध्ये शेवटचा एक स्टेप आहे. इथे हा रेड स्विच आहे जो मशीनच्या मेन मोटरला ऑन करतो. आतापर्यंत तो ऑफ होता. आता आपण तो ऑन करतो. आता तुम्ही पाहू शकता की मशीनचा स्लाइडर वर खाली हलायला लागलाय. मशीनच्या वर एक दरवाजा आहे. तो ओपन क्लोज व्हायला लागतो. जेव्हा तो बंद होऊन वर येतो तेव्हा मशीनमध्ये बोर्ड ठेवायचा आहे. त्यानंतर मशीन आपोआप उरलेलं काम सुरू करते. बंद करण्यासाठी सर्वात आधी गॅस सिलेंडरचा रेग्युलेटर क्लोज करतो. इथून क्लोज केल्यानंतर चपाती भाजण्याची भट्टी आपोआप बंद होते. त्यानंतर भट्टीचे जे वेगवेगळे रेग्युलेटर आहेत त्यामधला स्पेसिफिक रेग्युलेटर क्लोज करायचा आहे. यानंतर आपली चपाती प्रेसिंग मशीन बंद करायची आहे. सर्वात आधी मोटरचा स्विच बंद करू. नंतर दोन्ही हीटरचे स्विच ऑफ करू. आता हीटर बंद झाले आहेत. मोटरही बंद झाली आहे. एम्पियर आता 0 दाखवत आहे आणि व्होल्टेज दिसत आहे. सगळं काम पूर्ण झाल्यानंतर हा मेन पॉवरचा MCB आहे. मशीनचा मेन पॉवर MCB आपण बंद करू. आता मशीनमध्ये अजिबात पॉवर जात नाही. अशा प्रकारे ही रोटी मेकिंग मशीनची ऑपरेटिंग आणि स्पेसिफिकेशन होते. धन्यवाद.